तुमच्या मोबाईलमधील किंवा सिस्टीममधील एखादं ॲप अचानक डाऊन झालं आणि लाखो युजर्स एकदाच जर कंप्लेंट करायला सुरुवात केली तर तो प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतं माहिती आहे? ते म्हणजे क्लाउड अँड डिओप्स इंजिनियर. आज इंडस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलं तर कोडिंग करणाऱ्या इंजिनियर्सला इंडस्ट्रीमध्ये डिमांड नाही आहे, कारण कोड जो आहे तो लिहिणं सोपं झालेलं आहे, बट एखादं ॲप क्रिएट केल्यानंतर त्याला मॅनेज करणं अवघड झालेलं आहे. आज सगळ्यांकडे डिग्री आहे, इंजिनिअरिंग हे ग्रॅज्युएशन करून इंडस्ट्रीमध्ये जॉब पण आहेत, पण पर्टिक्युलरली इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे स्किलफुल कॅन्डिडेटची. नेटफ्लिक्स, स्विगी असेल किंवा आपण झोमॅटो बघू शकता, 24/7 ह्याची सर्व्हिस ही चालू असते. याला सर्व्हर कुठे आहे, क्रॅश कोण चेक करतं, कारण काहीच माहिती नाही आहे, पण तरी ते ॲप 24/7 हे चालू असतात. ते कशामुळे? तर क्लाउड अँड डिओप्स इंजिनिअरिंगमुळे. तर पर्टिक्युलरली यामध्ये कुठल्याही सिस्टीमला चालवण्यासाठी, त्याचा अपटाईम वाढवण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी, इंटिग्रिटी वाढवण्यासाठी जर आपल्याला एखाद्या सिस्टीमला अपग्रेड करायचं असेल तर त्या ठिकाणी गरज पडते, ते म्हणजे क्लाउड अँड डिओप्स इंजिनियर्सची. सो आय टी इंडस्ट्रीमध्ये जर आत्ता आपल्याला फ्युचरिस्टिक स्कोप जर बघायचा असेल तर डिओप्स अँड आपण म्हणू शकतो की डिओप्स आणि आपली जे क्लाउड फील्ड आहे त्यामध्ये बरेच जॉब हे अवेलेबल आहेत. सो एक आय टी इंजिनियर जर आय टी इंजिनिअरिंगमध्ये करिअर कुठे करायचं आहे यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर धिस फील्ड इज सुटेबल फॉर यू अँड डिमांडिंग फॉर यू. सो आजच तुम्ही ABC ट्रेनिंगला एकदा व्हिजिट करा. सो डिओप्समध्ये आणि क्लाउडमध्ये करिअर करण्यासाठी कसा रोडमॅप असायला पाहिजे, आय विल गाईड यू अँड डेफिनेटली त्यामुळे तुमचं फ्युचर जे आहे ते ब्राईट होऊ शकतं.